नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RSD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुरवठा निरीक्षक आज झालेल्या पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न आले होते ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, घटक राज्याचा कार्यकारी अधिकारी कोण असतो? घटक राज्याचा कार्यकारी अधिकारी कोण असतो? याचं बरोबर उत्तर मित्रांनो राज्यपाल। प्रश्न क्रमांक दुसरा, श्यामची आई हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? श्यामची आई हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? याचं बरोबर उत्तर मित्रांनो साने गुरुजी। प्रश्न क्रमांक तिसरा, बॉम्बे हायकोर्टाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? बॉम्बे हायकोर्टाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? याचं बरोबर उत्तर मित्रांनो देवेंद्र कुमार उपाध्याय। प्रश्न क्रमांक चौथा, कुरुक्षेत्र हे ऐतिहासिक ठिकाण कोणत्या राज्यात आहे? कुरुक्षेत्र हे ऐतिहासिक ठिकाण कोणत्या राज्यात आहे? याचं बरोबर उत्तर मित्रांनो हरियाणा। प्रश्न क्रमांक पाचवा, गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? याचं बरोबर उत्तर मित्रांनो सन 1911 साली। प्रश्न क्रमांक सहावा, PM विश्वकर्मा योजना टिंबटिंब रोजी लॉन्च करण्यात आली आहे। PM विश्वकर्मा योजना टिंबटिंब रोजी लॉन्च करण्यात आली आहे। याचं बरोबर उत्तर मित्रांनो 17 सप्टेंबर 2023। प्रश्न क्रमांक सातवा, नुकत्याच झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला बहुमत मिळाले आहे? नुकत्याच झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला बहुमत मिळालेले आहे? याचं बरोबर उत्तर मित्रांनो काँग्रेस। प्रश्न क्रमांक आठवा, भारताचे सर्वोच्च न्यायालय टिंबटिंब येथे आहे। भारताचे सर्वोच्च न्यायालय टिंबटिंब येथे आहे। याचं बरोबर उत्तर मित्रांनो नवी दिल्ली येथे आहे। प्रश्न क्रमांक नववा, महाराष्ट्रात कवी कुलगुरू कालिदास हे संस्कृत विद्यापीठ कोठे आहे? महाराष्ट्रात कवी कुलगुरू कालिदास हे संस्कृत विद्यापीठ कोठे आहे? याचं बरोबर उत्तर मित्रांनो शेगाव। प्रश्न क्रमांक 10वा, भारतात हरित क्रांतीची सुरुवात पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली? भारतात हरित क्रांतीची सुरुवात पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली? याचं बरोबर उत्तर मित्रांनो सन 1965। प्रश्न क्रमांक 11वा, कृष्णा नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोठे आहे? कृष्णा नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोठे आहे? याचं बरोबर उत्तर मित्रांनो महाबळेश्वर। प्रश्न क्रमांक 12वा, भारतीय संविधानात खालीलपैकी कोणत्या देशाकडून संसदीय शासन व्यवस्था हे तत्त्व स्वीकारण्यात आलेले आहे? भारतीय संविधानात खालीलपैकी कोणत्या देशाकडून संसदीय शासन व्यवस्था हे तत्त्व स्वीकारण्यात आलेले आहे? याचं बरोबर उत्तर मित्रांनो ब्रिटन। प्रश्न क्रमांक 13वा, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कधी करण्यात आली? मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कधी करण्यात आली? याचं बरोबर उत्तर मित्रांनो 14 ऑगस्ट सन 1862। प्रश्न क्रमांक 14वा, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा खालीलपैकी हा नारा कोणी दिला? तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा खालीलपैकी हा नारा कोणी दिला? याचं बरोबर उत्तर मित्रांनो सुभाषचंद्र बोस। प्रश्न क्रमांक 15वा, आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर मित्रांनो 21 जून। प्रश्न क्रमांक 16वा, आमार सोनार बांगला हे बांगलादेशाचे राष्ट्रीय गीत कोणी लिहिलेले आहे? आमार सोनार बांगला हे बांगलादेशाचे राष्ट्रीय गीत कोणी लिहिलेले आहे? याचं बरोबर उत्तर मित्रांनो रवींद्रनाथ टागोर।
प्रश्न क्रमांक 17. पंचायत समितीच्या सभेचे अध्यक्षपद स्थान कोण भूषवतो? पंचायत समितीच्या सभेचे अध्यक्षपद स्थान कोण भूषवतो? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, सभापती. प्रश्न क्रमांक 18. भारताच्या मध्यभागी असलेले शहर पुढीलपैकी कोणते? भारताच्या मध्यभागी असलेले शहर पुढीलपैकी कोणते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, नागपूर. प्रश्न क्रमांक 19. मेतई, कुकी, नागा या आदिवासी जमाती प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळतात? मेतई, कुकी, नागा या आदिवासी जमाती प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळतात? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, मणिपूर. प्रश्न क्रमांक 20. राष्ट्रीय खेल दिन कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय खेल दिन कधी साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, 29 ऑगस्ट. प्रश्न क्रमांक 21. सलाम कविता संग्रहाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? सलाम कविता संग्रहाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, मंगेश पाडगावकर. प्रश्न क्रमांक 22. जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, रांताधळेपणा. प्रश्न क्रमांक 23. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असते? स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, 21 वर्ष असते. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणाला भारतीय राज्यघटनेच्या कलम 161 नुसार माफी देण्याचा अधिकार आहे? खालीलपैकी कोणाला भारतीय राज्यघटनेच्या कलम 161 नुसार माफी देण्याचा अधिकार आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, राज्यपाल. प्रश्न क्रमांक 25. माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे? माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, श्रीसल श्रीराम. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणता पदार्थ वितळताना आकुंचन पावतो? खालीलपैकी कोणता पदार्थ वितळताना आकुंचन पावतो? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, काच. प्रश्न क्रमांक 28. सायना नेहवाल ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सायना नेहवाल ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, बॅडमिंटन. प्रश्न क्रमांक 29. 31 मे रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिन साजरा केला जातो? 31 मे रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिन साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, तंबाखू विरोधी दिन. प्रश्न क्रमांक 30. पपई आंबा यात कोणते जीवनसत्व सर्वाधिक असते? पपई आंबा यात कोणते जीवनसत्व सर्वाधिक असते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, अजीवनसत्व असते.